ताई माई अक्का, ताई माई अक्का, ताई माई अक्का, ताई माई अक्का. नमस्कार, मी हेमाली मोहिते. अखेर राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. सत्ताधारी आणि विरोधकांचा जागा वाटपही जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे लवकरच दोन्ही बाजूच्या उमेदवारांची घोषणा होईल. मात्र ही झाली राजकीय पक्षांची बाजू. मतदारांच्या मनात नेमकं काय चाललंय हे मात्र कुणालाही ठाऊक नाही. महायुती असो किंवा महाविकास आघाडी, दोन्हीकडून महिला मतदारांची मतं मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. सरकारनं लाडकी बहीण योजना आणत लाडक्या बहिणींना साथ घातली आहे, तर विरोधक महालक्ष्मी योजना आणण्याचं आश्वासन देत आहेत. अशा स्थितीत महिला वर्ग कुणाच्या पाठीशी उभा राहणार हे जाणून घेण्यासाठी आपण घेऊन आलोय एक विशेष कार्यक्रम, ताई माई अक्का. पाहूया हा विशेष कार्यक्रम. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मराठीच्या नव्या कोऱ्या करकरीत शो मध्ये, या शोचं नाव आहे ताई माई अक्का. सो एकदा होऊन जाऊ द्या, ताई माई अक्का. नाही पोचला ताई माई अक्का. त्याचं कारण आहे, आला 50% हे ज्या महिला मतदार आहेत त्यांच्यावरती ह्या वेळेसच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कमालीचा फोकस आहे. तसा नसता तर लाडकी बहीण योजना, महिलांसाठी ST बसच्या प्रवासामध्ये सवलत किंवा मुलींसाठी पदवीपर्यंतच्या अभ्यासक्रमामधल्या फीसची सवलत दिलीच नसती ना हो. आणि हे गणित आपल्या बाजूनं जाईल असं महायुतीला वाटतं, पण काउंटर पण बरेच मुद्दे आहेत. तर हे सगळे मुद्दे आपण ह्या महायुतीतले 3 घटक पक्ष आणि महाविकास आघाडीतले 3 घटक पक्ष यांच्याबरोबर सर्वसामान्य महिला, त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्या आणि विद्यार्थिनी यांच्याकडनं जाणून घेणार आहेत. बरं, आमची सिटिंग अरेंजमेंट कशी युनिक आहे बघा. यांचं कधीच सख्य नाही आहे. अशा सगळ्या एकमेकांच्या शेजारी बसल्यात. या आहेत शारदा जाधव, ज्या शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आहेत. या आहेत छाया शिंदे, ज्या उद्धव ठाकरे यांच्या जय महाराष्ट्र पोचला. या आहेत स्मिता देशमुख, ज्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत. त्यांच्यासोबत संजना जगदाळे आहेत, ज्या शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत. अल्पना यादव आहेत, त्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आहेत. आणि रेणू येळगावकर आहेत भाजपच्या. तुमची अडचण अशी आहे, सगळं आहे तुमच्याकडं, सांगण्यासारखं काही नाही. गेलं मुख्यमंत्रीपद, आता महिलांना घ्यायचंय. महिलांना घ्यायचे, त्यांनीच आणले. त्याच्यामुळे सांगतायत की फक्त समाजसेवा किंवा बाकीच्या क्षेत्रात नाही, राजकारणात पण 33% महिला पुढे येतात, म्हणून आम्ही आज इथे बोलू शकतो. त्याच्यामुळे BJP, भारतीय जनता पार्टीचं कौतुक आहेच आहे, कारण की आज त्यांच्यामुळे सगळ्या महिला इकडे एकत्रित आहेत. 3 योजना आणल्या तुम्ही. हो, आणि एवढ्या मोठ्या योजना आहेत की मला वाटतं ते सगळा जय जयकार सगळीकडेच दिसतोय. सगळ्यात मोठं होतं की जे मध्यमवर्गीय लोक आहेत, जे बसनी ट्रॅव्हल करतात आणि त्यांची जी कॉपी आहे, असू दे ना, कॉपी चांगल्या गोष्टीची केली तर काहीच वाईट नाहीये. चांगल्या आपल्या महिलांना जर त्याचा फायदा होत असेल तर नक्कीच असू द्या. नाही, हे आपलं म्हणणं आहे. STचं जर तुम्ही रेव्हेन्यू बघितलं तर 50% केल्यामुळे रेव्हेन्यू वाढलाय, धोक्यात नाहीये. रेव्हेन्यू कसं आहे, आता विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेत, त्यामुळे गाजर दाखवलं जाते महिलांना. हो, गाजर. आम्ही जे डाएट फॉलो करतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे. डाएट नाहीच आहे. शेवटी कसं आहे माहिती का, आताशी आमिष दाखवायची आणि मतासाठी जोगवा मागायचं हे काम चाललंय महिलांसाठी. आणि काय होतं माहिती का, काँग्रेस हा एक बलाढ्य पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 13+1 अशा 14 सीट लोकसभेला भेटल्यात आणि काँग्रेस हा 1 नंबरचा पक्ष होऊ घातलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. त्यामुळे विविध आमिष भूलतापा दाखवून महिलांना अट्रॅक्ट करायचं काम, महिलांना अट्रॅक्ट करतात. सगळ्यात जास्त फायदा होणार आहे तो एकनाथ शिंदेना असं वाटतं, कारण त्यांच्याच डोक्यातली ती कल्पना, पण वाद पण घालतात ते अजित पवारांच्या. एक लक्षात घ्या, महिलांसाठी ज्या योजना काढल्या त्या कोणत्याही निवडणूक तोंडावर असताना नाही काढल्या. तुम्हालाही माहितीये की लोकसभेमध्ये योजना नसताना लोकसभा झाली आणि लाडकी बहीण आली. लोकसभेमध्ये आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे. म्हणजे एखादा मुलगा जर 50 मार्काचा पेपर देतो त्याला 20 मार्क भेटतात आणि एखादा 20 मार्काचा देऊन त्याला 11 भेटतात. त्याच्यामुळे स्ट्राईक रेट तुम्ही धरलाच पाहिजे. स्ट्राईक रेट धरायचंय. अजित पवार गटाची खूप अडचण आहे, पैसे नाहीत तुमच्याकडे, क्रेडिट मुख्यमंत्री. एक मिनिट, अजित पवार गटाची अडचण वगैरे काही नाहीये. अजितदादांनी बजेटमध्ये जे बजेट सादर केलंय ते सर्व आर्थिक तरतूद डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे. कुठे आता किती व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर काही बोलू दे, कारण बोलणारे तोंड वेगळे असतात आणि प्रत्यक्षात करणारे दादा आहेत. आणि दादांचं नियोजन, आज ते गेले 10 वर्ष झालं वित्त सांभाळतायत आणि आता जर त्यांच्याकडे खातं दिलं असेल तर ते कॅपेबल आहेत म्हणून दिलेलं आहे. आणि 100% लाडकी बहीण योजना कामाला येणार आहे. येस, 100% ST महामंडळ कामाला येणार आहे. संयमित आणि तसंच त्यांचं पण इथले महिला पदाधिकारी शरद पवार.
लाडकी बहीण योजनेला 1500 रुपये दिले स्वागतच आहे, पण इतके वर्ष त्याचं तुम्ही पैसे वाढवणार का? इतके वर्ष का सुचलं नाही? आता लोकसभेच्या निवडणुकी झाल्यानंतरच लोकसभेत खरं आहे ना मुद्दा? सीट्स खरं आहे ना मुद्दा? आल्या. नाही मुद्दा खरा नाहीये. ऍक्च्युली जे दादांनी हे बजेट सादर केले, जे आमची आदिती तटकरे आहेत महिला बालकल्याण मंत्री, यांच्या डोक्यातून आणि तिच्या संकल्पनेतून त्यांच्या संकल्पनेतून आलेले हे जे म्हणजे जी योजना निवडणुकीचं आहे- गणित नाही. नाही निवडणुकीचं निवडणुकीचं गणित गणित निवडणुकीचंच गणित आहे. बरं. आणि एक हप्ता अजून अर्ध्या महिलांना अजून पैसे मिळालेले नाहीयेत लाडक्या बहीण योजनेची. नाही आणि एकदम चुकीचं आहे. हे एकदम चुकीचं आहे. योजनेचे पैसे सगळ्यांना मिळालेले आहेत. हे काहीतरी खोटं नाटक उठवण्याचं ओ, चला जरा सर्वसामान्य योजनेचे पैसे मला वाटतं सगळ्यांच्या खात्यावरती गेलेले आहेत आणि हे सगळे मान्य करतात. सगळ्यांना मिळालेले आहेत खात्यावर पैसे पण हे- सगळ्यांच्या जमा नाही 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 नाही. माझ्या आता कुमठ्यातल्या किती महिलांची नावं सांगू की त्यांना पैसे मला वाटतं मिळाले? ई वगैरे काहीतरी मुद्दा नाही असेल. त्यांचं बँक लिंक होण्यापासूनच्या काही मुद्दे आहेत, त्याच्यामुळे पैसे आलेले नाहीत, पण पैसे सगळ्यांना वर्ग केलेले आहेत. बँकेचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना फक्त वर्ग झालेले नाहीये. मुद्दा एवढाच आहे की हे एकनाथ शिंदेना फ्रुटफुल आहे, हे त्यांना उपयोगाचं आहे. हे पास आहे. उपयोगाचं आणि न उपयोगाचं न म्हणता साहेब हे देणारे. मी पहिले का सांगितलं, बहिणी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी काढली आहे साहेबांनी, त्याच्यात बहिणीच चुकी आहे. सावत्र भावांनी आम्हाला सुरक्षेचा मुद्दा काय? किती सुरक्षेचा मोठी मुद्दा यादी सर, वाचून मला असं दाखवली वाटतं यांच्या सत्तेच्या काळात जर तुम्ही काढला तो रेट तर तासाला बलात्कार होत असतील किंवा तासाला? तुम्ही तो रेट सर साहेब तुम्ही काढा. आहे. नॅशनल क्राईम रिपोर्ट बद्दल तसा बोलताय. रिपोर्ट काढा असेल तर दाखवावा, नाहीतर आम्ही दाखवतो आजचा डेलीचा रिपोर्ट काय. आजचा डेलीचा रिपोर्ट काय आजचा तुमचा? काल आजचा डेलीचा सांगितलं. रिपोर्ट. नाही एक मिनिट मी सांगते की तुम्ही आले का छोट्या एक मिनिट, सगळेजण म्हणतायत की महिलांच्या दृष्टीने सुरक्षितता. परवाच दादांनी एक कॉन्फरन्स घेऊन सांगितलं आहे की महिलांच्या दृष्टीने मोबाईल नंबर एक दिलेला आहे त्यांनी. कारण कालच सांगलीमध्ये बलात्कार झालाय, आम्ही कलेक्टरला निवेदन देऊन आले. आजी मान्य आजी बदलापूरच्या परवाच्या घटनेत FRI मुद्दा स्पष्ट आहे. लाडक्या बहीणला काउंटर आहे सुरक्षेचं. लाडक्या बहीण माननीय दादांनी परवा दिवशीच एक कॉन्फरन्स घेतली होती, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी ही उपाययोजना केलेली आहे. त्याच्यासाठी एक घटना नंबर घडतायत ना, घटना घडतायत ना. कालच घटना घडली, सांगली मिरजेत घटना घडली. आज मुलीला व्हिडिओ दाखवायच्या आमिषाने 23 वर्षाच्या मुलाने बलात्कार केला. भाजपाकडे गृहमंत्री पद आहे. हो आहेच ना. चांगल्या योजना आल्या, जर महिला खुश असतील, त्यांची आपण एवढ्या सगळ्या मानसिक स्थितीबद्दल बोलतो, त्यांना जर फायनान्शियल एवढा सपोर्ट मिळत कुठे असेल, फायनान्शियल अहो बजेटची किती तेच- चिंता आहे नाही सगळीकडे. चिंता असू तेच जसं त्यांनी स्मिताताईंनी सांगितलं की तिन्ही जे आपले महायुती सरकारचे जे मेंबर्स आहे त्यांनी काहीतरी ते समोर ठेवून योजना सगळ्या आणलेल्या आहेत. असं नाहीये की ऑल ऑफ अ सडन आणले, त्यांचं नियोजन सगळे आहेत. आणि ह्या योजनेने जर साधारण महिला सगळे खुश आहे तर मला नाही वाटत तुमच्या आमच्या सारख्याला सगळे खुश आहेत, पोटात सगळ्या खुश नाहीयेत. इकडे लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये द्यायचे, तेलाचे महागाई वाढवायची, डिझेल पेट्रोलचे दरवाढ करायची. म्हणजे मला सांगा महिला कुठंच सुखी नाहीत. गॅसचा मुद्दा, काँग्रेसच्या काळामध्ये 400 रुपयाला सिलेंडर असणारा आज 1200 रुपयाला. फ्री आहेत. कार्यकर्त्यांना बोलायचं. गॅस फ्री आहेत, हा, 3 बोला, गॅस बोला, फ्री बोला, आहेत. बोला. आणि दुसरी गोष्ट त्या बलात्काराचं बोलतात, मला एवढंच म्हणायचं, मग एन्काउंटर झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या पोटात का एन्काउंटर झाल्यानंतर का बोलायचंय मॅडम? बलात्कार कुठलंही असू द्या, महिलांवर होणारे बलात्कार कमी आणि जास्त हा मुद्दा चुकीचा आहे. हा राजकीय विषय होऊ शकत नाही. कुठलं सरकार आलं आणि कुठलं गेलं म्हणून बलात्कार वाढतील किंवा कमी होतील ही चर्चा चुकीची आहे. सरकार कुठलंही असू दे. बोला पटापट. हा मुद्दा राजकारणी का नाही होऊ शकत आहे? शाळा तुमची, शाळेमध्ये बलात्कार करणारा शिक्षक अच्छा, तुमचा. भाजपच्या लोकांची दिशा हा हेच मी बोलते. मग हे का नाही, शासकीय मुद्दा का नाही होऊ हो शकत? बरोबर आहे मुद्दा. बघा अटक झाली नाही त्याबद्दल किती चर्चा झाल्या. कधी कुठल्या पक्षाची शाळा मॅडम, नसते, अलीकडे या. त्या शाळेवर जे विविध लोक काम करतात. बोला नाही, हा मुद्दा शासकीय का नाहीये? शाळा तुमची, शाळेमध्ये काम करणारे कर्मचारी तुमचे. बलात्कार लागले ना. खरं आहे ना. राष्ट्रवादीच्या माणसाने बलात्कार केला, त्यामुळे राष्ट्रवादीच्या राजकीय कोण नाही. हो. त्यांनाही सूचना झालं काय मुद्दे आहेत. कुठलाही राजकीय पक्ष असू दे, पण न्याय व्यवस्था, गृह खातं तुमच्याकडे आहे, तर न्याय देण्याच्या बाबतीत FRI दाखल, त्याला अटक होणं ही जी प्रोसेस ती जलद व्हायला पाहिजे. आणि त्या बलात्कार झालेल्या मुलींना किंवा महिलेला न्याय लवकर आजी दादा तर जाहीर माफी मागावी लागली ना म्हणाले. आणि ते असे शब्द की नाही प्रकरणात उशीर झालेला नाहीये ताई. त्या पद्धतीने नाही त्या पद्धतीने चौकशी चालू होती आणि चौकशीला विलंब वगैरे काही झालेला नाहीये.
प्रेशराईज केलेलं गेलेलं आहे सरकारला, हे एकदम चुकीचं आहे. आणि जे बलात्काराविषयी जे बोलतायत, ती बलात्कार ही मानसिक विकृती आहे. त्याच्यासाठी पक्ष किंवा संघटना कुठली जबाबदार सक्षम केला. एकदा जर एखादा ज्याच्या हातात महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा तो शक्ती कायद्यावर चर्चा झाली. आता जो शक्ती कायदा काढला आपला राष्ट्रपती महिलाच आहेत. मग उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना जो शक्ती विधेयक कायदा काढला त्याच्या तो अंमलात आणण्यासाठी जर महिला राष्ट्रपती आहेत त्यांनी जर सही केली असती तर कदाचित आज कायद्यामध्ये घटना तर ठाण्यातली आहे, घटना ठाण्यातली आहे, कसं सांगणार? सर घटना ठाण्यातली असो किंवा घटना कुठची असो, मुख्यमंत्र्याची तत्परता तुम्हाला दिसली असेल आणि तत्परता दिसल्यावर लवकरात लवकर त्यांना अटकही झाली. परंतु आम्हाला ह्या गोष्टीचं फार लाजिरवाणी गोष्ट आहे की विरोधक सुडाचं राजकारण असं करतात की सुडाचं करतील सांगते मुद्दा. सारं. म्हणून सांगते की जरी त्याचा एन्काउंटर झाला तरी घडवून आणला, अटक केली तरी उशिरा केली. आम्हाला खरं आहे ना, आधी कायद्यामध्ये तुम्ही म्हणत होता ऐका ना. आम्ही सांगतो कायद्यामध्ये बदल झाला असता तर आम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आमची शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची महिला आघाडी जाऊन एसपी आणि कलेक्टरला पत्र द्यायची गरज पडली नसती. मॅडम हे मुद्दा खरं आहे ना, तुम्ही जेव्हा आधी म्हणालात तेव्हा फाशी द्या म्हणालात, जेव्हा एन्काउंटर झालं त्यावेळेला खूप प्रश्न विचारले. एन्काउंटर अशा पद्धतीत झालंय की त्याला त्या संस्थेमध्ये अजून त्या मुलींवर अनेक मुलींवर अन्याय झालेला आहे. त्याची माहिती डिटेल्स किंवा जे मुख्य होते त्यात पण हे सहभागी होते ती माहिती मिळू नये म्हणून त्यांचा एन्काउंटर. काँग्रेसवाल्यांचं बरं आहे, सगळं शांततेत नाही नाही, शांततेत नाहीये. ती व्यक्ती होती संस्था चालक, ती RSS ची होती, त्यामुळे तो पेंडिंग मॅटर ठेवला. म्हणजे मला सांगा, चिमुरड्या मुलींवर अन्याय अत्याचार होतात आणि उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं का? म्हणजे आपल्या घरात जर असा घटना घडली म्हणजे कायदा अनेक वर्षापासून नाही चर्चेत आहे नाही फक्त. चर्चेत नाही, मग त्यासाठी न्याय भेटणं, क्विक न्याय भेटणं गरजेचं आहे. असं आहे ना. आणि हे सरकार मुग गिळून गप्प आहे. आप करे तो लीला, हम करे तो कॅरेक्टर. नाही नाही, आप आधी सांगायचं की गोळ्या झाडा हे करा ते करा आणि ते आम्ही केलं तर मग म्हणायचं की जबरदस्ती हे केलं तसं केलं. असं हे नाहीच आहे, हे बरोबरच आहे, हे बरोबर नाहीये. आप करे तो कॅरेक्टर. त्याच दिवशी एन्काउंटर किंवा महिलांच्या ताब्यात दिला असता तर गरज नव्हती एन्काउंटर करायची सुद्धा. काय अपेक्षा म्हणजे महिलांनी काय मग त्या दिवशी सुद्धा दंगा केला ना, एन्काउंटर झाला त्या महिलांच्याकडनं झाला असता पण त्या दिवशी सुद्धा थोडक्यात गुन्हेगाराचा मृत्यू विरोधकांकडनं व्हावा अशी अपेक्षा. म्हणजे किती नाही, लाठीमार झाला त्या दिवशी सुद्धा महिलांच्यावर लाठीमार झाला. महिलांच्या ताब्यात जर गुन्हेगार सापडला असता तर पोलीस कोठडीत जायची गरज नसती. काय म्हणाले? सिक्युरिटी द्यायला पाहिजे होतं असं त्यांचं म्हणणं आहे का की रोज 5 स्टार हॉटेल मधून जेवण द्यायचं. क्या बात आहे, क्या बात आहे, बोला. ते म्हणतायत की आता एन्काउंटर झाला म्हणून सगळे म्हणतायत की एन्काउंटर ह्याच्यासाठी केलं की यांना पाठीशी घालायचं होतं आणि एका बाजूने म्हणतायत की त्यांना फाशी द्यायला पाहिजे होती. म्हणजे दोन्ही बाजूने बोलणारी ही लोक आहेत. त्यामुळे सर हे झालंय ते एकदम चुकीचं आहे की बलात्कार सारखे प्रकार झाले नाहीत पाहिजेत. पण हे जे बोलणं विरोधक मला कार्यकर्त्यांशी बोलायचंय. मी एक कॉमन स्त्रीच्या बद्दल बोलतीये. आज जी योजना ह्यांनी इम्प्लिमेंट केलेली आहे ह्या योजनेसाठी सरकारला 45,000 कोटी दर महिना वाटायला लागणार आहेत. आणि जे काही 1.5 कोटी महिला झालेले आहेत त्यांनी घोषित केलेले आहेत 25%च तुमच्या गरजू महिलांपर्यंत पैसे पोहोचलेले आहेत. नाही आणि महाविकास आघाडीच्या कार्य आणि हा मुद्दा व्हॅलिड आहे. 45,000 कोटी रुपये तुम्ही आणणार, निवडणुका झाल्या की तो संपणार, पुन्हा हे काहीतरी नव्याने आश्वासन देणार. सर मला असं वाटतं जितपत मला जरी माहिती आहे तर माझ्या तालुक्यांमधनं 11 तालुक्यांमध्ये 90% महिलांना पैसे गेलेले आहेत. आणि ज्यांचे राहिले ते त्यांच्याच ह्याच्यामुळे राहिलेत, आधार कार्ड लिंक नसणं किंवा नावात फॉल्ट किंवा इथे उठून आले. 90% महिलांना गेलेत. पण ताई याचा विचार असा करा की डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, आर्किटेक्चर आहेत, काही महिला पोलीस आहेत. या महिलांच्या अकाउंटवर पैसे गेलेले आहेत. एक मिनिट साहेब, ह्याचा प्रश्नाचं उत्तर आहे मला. एक मिनिट साहेब, ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी विरोधकांनीच आम्हाला काय आश्वासन दिलं, ज्यावेळेस आम्ही योजना अंमलात आणली त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं, अटी शिथिल करा. आणि सर मला या विषयावर बोलायचंय. माननीय आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स केली त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की ज्यांचं 2.5 लाख रुपये उत्पन्न आहे त्याच्यावरती जर कोणाला पैसे गेले असतील तर ते पैसे परत रिटर्न घडल्यात, रिपोर्ट पण झाल्यात. पण हे सर्वसामान्यांच्या खात्यात ज्याच्या जायचं त्याच्या गेल्या. ती ताई म्हणली ते बरोबर आहे, तेवढे सगळ्यांच्या खात्यात गेले नाही. पण ज्यांच्या खात्यात गेले ते तरी महाविकास आघाडीला मतदान देणार नाही. ते नाही वाटत देतील कारण ते म्हणते आमचेच पैसे आम्हाला दिले. असं होणार नाही. ज्यांच्या खात्यात पैसे गेले ते तुम्हाला मतदान करण्याची शक्यता कमी आहे. मी अनेक महिलांशी बोलतोय. मतदान गेले तरी आता महिलांच्या चर्चा आहे
पैसे मिळालेल्या महिला सुद्धा काय म्हणतायत, दिवाळी तोंडावर आली, 100 रुपये किलो खोबरं होतं, 250 रुपये किलो, सगळे दर वाढलेत रे. हा सगळा सावळा गोंधळ आहे. आमचे सरचिटणीस आहेत नरेश देसाई सर, त्यांच्या खात्यात पैसे आले. तुम्ही म्हणता लाडली बहीण, मग मला मी सांगा, बोलणारच होते. परत देणारच नव्हते मीच पैसे. त्यांचा मुद्दा मीच काढणार होते. एकदम अजिबात ब्रीफ मध्ये महाराष्ट्राला सांगा नेमकं काय घडलं. एकदम नरेश देसाई म्हणून आमचे सातारा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस आहेत, त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेत. एकदा 1,500, एकदा 3,000, एकदा 7,500. म्हणजे हा सगळा सावळा आणि भोंगळा कारभार आहे तुम्हाला सांगायचं झालं तर. बरोबर काँग्रेसच्याच नेत्याच्या अकाउंट मध्ये ते पैसे येतात. मला काय ते screenshot टाकतात. वा 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 वा. म्हणजे इतकं सोपं ते सांगते ना की जर त्यांना चला सरकारचं म्हणत त्यांना एकच मिनिट नाही, जर ऐका, जर त्यांना ह्या गरजू महिलांची एवढी चिंता आहे तर आपल्या अकाउंटचे पैसे परत लाडली बहीण का लाडला भाऊ हा सगळा भोंगळा कारभार आहे. लाडला भाऊनी पण असं नाही, हे बरोबर नाही. नाही 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 नाही, मलाच अडचण झाली आणि काय ओकलपुत. हा बोला बोला. शासनानं ज्या योजना जर पटली नाही तर त्यांनी फॉर्म का भरले? योजना जर पटली नाही तर प्रूफ काय? याचा अर्थ असाच आहे की बाबा सरकारनं आमच्या सावत्र सक्क काही बघितलं नाही. महाराष्ट्रातल्या महिला मतदार काय करू शकतात ह्या फक्त पक्षाकर. मायक्रो लेवलचा सर्वे होणं गरजेचं हा. होतं. मायक्रो लेवलचा सर्वे कुणीही केला नाहीये. जे 45,000 कोटी त्यांनी वाटतायत ना दर महिन्यात, त्यांना प्रत्येक जिल्ह्याला ते 45,000 कोटी द्यावा. आमच्यासारख्या ठीक आहे, समाजसेविकांनी मी आता एकच मिनिट तुम्हा सगळ्या राजकीय पक्षाच्या ठीक आहे तुम्हा सगळ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी ह्या ज्या सर्वसामान्य विद्यार्थिनी आणि काही महिला असतील ना त्यांची मतं जाणून घेऊ. हा बोला पटापटात. लाडके बहिणीचे पैसे सगळ्यांनी भेटले, ते अपंग लोकांनी का पैसे भेटले नाहीत? व्हॅलिड मुद्दा बोला. गेम चेंजर मतदान कुणाला? मतदान तुतारीला. तुतारी हात काँग्रेस. काँग्रेस. लाडकी बहीण त्यांची असली योजना तरी टॅक्स आम्ही भरतोय. बरं मग? तुम्ही कुठल्या पक्षाच्या आम्ही कार्यकर्ते? तुतारी वाजवणार तुतारीवाले आहेत. बोला शिवसेना. शिवसेना बोला काय फायदा होईल का ह्या योजनेचा? होणार तेवढ्यासाठीच तर आणली ही योजना ही. होणार. काय फीडबॅक आहे? प्रश्न असा आहे की या निवडणुकीमध्ये ह्या विद्यार्थिनी का महाविद्यालयातल्या आवर्जून उपमुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करू की जशी गॅस सिलेंडरची सबसिडी ज्यांना नकोय ते परत करू शकत होते, तसंच लाडकी बहीण ज्यांना फुकट नको मिळालेलं कोण सोडेल ग? तुमचा आवाज महत्वाचा आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये मला एक नाही समजलं की आम्ही काम करणाऱ्या महिला, टॅक्स भरणाऱ्या महिला आम्हाला व्हॅलिड महायुतीसाठी व्हॅलिड मुद्दा आहे की ज्यांनी टॅक्स भरला आहे त्यांचे पैसे तुम्ही इतरांना का जे देताय? आम्ही काम करतोय, आम्ही टॅक्स भरतोय आणि तुम्ही आमच्याकडून टॅक्स वसूल करून तुम्ही असे पैसे वाटण्यात काय अर्थ आहे? म्हणजे लाडकी बहीण योजना म्हणजे फक्त हे फक्त मॅडम बोला. टॅक्सचे पैसे आमचे जातात, आम्हाला लाडकी बहीण पण या सगळ्या योजनांचा निवडणुकीवरती काही परिणाम होईल का? 100% होईल. कुठल्या बाजूनी होईल? ज्या महिला आमच्यासारख्या वर्किंग वुमन्स आहेत, जे टॅक्स भरतात, टॅक्सेशन भरतो आम्ही, आणि Right. त्याच्यानंतर ज्या महिलांना तुम्ही रोजगार द्या, तुम्ही कामात द्या, तुम्ही हे फुकट मला या विद्यार्थिनीपैकी फक्त 5 जणींच्या प्रतिक्रिया घ्यायच्यात. दीदी कोण बोलणार? जे काही चाललंय महाराष्ट्रात वेगवेगळ्या घटना घडतायत. हे जे सरकार करतंय हे खूप ऐका. चांगलं आहे. विद्यार्थ्यांसाठी काहीतरी नवीन आहे. इतक्या वर्ष काय नवीन आहे? काय विद्यार्थ्यांसाठी? फी मध्ये सवलत फ्री असेल, मध्ये फ्री सवलत आहे. हा बसची सुविधा बसची असेल, सुविधा आहे. आणि हे लाडकी बहीणचे सुद्धा येण्या जाण्याला मुलींना खर्चाला पैसे नसतात. हा इम्पॅक्ट आहे आणि जो होऊ शकतो. टाळ्या वाजल्या. अर्थात महाविकास आघाडीकडे त्याचं काउंटर असणारच आहे. दीदी बोल. जरी रेप हा राजकीय मुद्दा नसला Right. तरीही मुलींची सिक्युरिटी वरती येतं कुठेतरी. पहिलाच So, मुद्दा आला लगेच. जर मुलींच्या सिक्युरिटीसाठी जर तुम्ही काहीतरी करू शकता तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आजकाल जरी एक केस घडली तरी असं नाहीये की बाकीचे केसेस कमी होत आहेत, उलट अजून केसेस वाढत चाललेत. सो बोल बोल दीदी, बोल. त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. बोल दीदी बोल. काही नाही, जे मुख्यमंत्रीचे भेटले 3,000 त्यांना फायदा होतोय. होतोय ना? जे 50% फी मध्ये सवलत भेटली दीदी बघ मुख्यमंत्र्याचे पैसे फायदेशीर आहेत. तू म्हणते Yes, सुरक्षा obviously. महत्वाचं आहे. नाही, सुरक्षा ही महत्वाचीच आहे. मुलींची सुरक्षापेक्षा अजून जास्त काही इम्पॉर्टंट आहे. बोल मुलींची दीदी दीदी बोल. लाडकी बहीण योजना ही फायदेशीर फायदेशीर आहे. तुला मतदानाचा अधिकार आहे. वारं कुण्या दिशेने वाहतंय? बीजेपी हा? महायुती. एक छोटासा कौल घेऊ. या विद्यार्थिनीला विचारतो मी, वारं कुणाच्या दिशेनं वाहतंय? मी ज्या वेळेला महायुती मिळेल त्यावेळेला हात वर करा. महाविकास आघाडी म्हणाल की महाविकास आघाडी, कुणाच्या दिशेनं वाहतंय? महाविकास आघाडी.
ठीक आहे, मी आता अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत, आपला शो शेवटच्या टप्प्यात आहे, म्हणून या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडे एक शेवटचा आपण एक कौल घेऊ. या सगळ्या योजनांचे काय परिणाम होतील? परिणाम हरियाणा तो हो, हरियाणा की तो सिर्फ झांकी थी, अभी पिक्चर बाकी है. महाराष्ट्र में भी वही होने वाला है कि महायुति की सरकार का बोलबाला होगा और ये सब योजनांचा खूप सारा बेनिफिट अजितदादा बरोबर राहतील का? राहतील का नाही राहणार, आम्ही एकत्र आहे नाही राहणार. महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये येणार आहे, कारण आत्ताचे जे योजना आहेत ह्या योजना फेल ठरणार आहेत. कारण कसं होतं माहिती का, ह्या योजना तात्पुरत्या आहेत आणि काँग्रेस महाविकास आघाडीचं सरकार आलं तर 1,500 वाढवणार पैसे. आताच्या ज्या योजना आहेत महिलांच्यात अशी चर्चा आहे, एवढी प्रचंड महागाई वाढलेली आहे की दिवाळी सण कसा करायचा हा पुढं महिलांच्या पुढे प्रश्न आहे. आणि आमच्या काळात अन्नधान्यांवर टॅक्स नव्हता, आता प्रत्येक क्रोसिनची गोळी घ्यायला गेलं तरी त्याच्यावर टॅक्स भरावा लागतो. याचे निवडणुकीवर काय परिणाम होतील? या सगळ्या त्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार आहे. मॅडम बोला. महायुती सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत, ज्या योजना आणलेल्या आहेत, आता तुम्ही पाहिलंच असेल की महिला आणि मुलींमध्ये खूप आनंदाचं वातावरण दादा आनंदी आहेत ना? आणि दादा आनंदी आहेत आणि आम्ही सगळे आनंदी आहोत. अच्छा, व्हेरी गुड. बोला. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. फक्त मला एक सांगायचं की जो आता 1500 रुपयावर इतका वेळ कल्ला चाललाय, महिलांना पैसे कल्ला चाललाय म्हणजे मुद्दा पोहोचला. 1200 रुपये जे संजय निराधार योजनेचे महिलाच्या अकाउंट मध्ये जर वेळेस पैसे येतात, ते पैसे आता 800 रुपये प्रमाणे आलेत, तिथले पैसे कट झालेत, इकडं पैसे वाढवलेत, म्हणजे असे अनेक मुद्दे. पण आज उद्धव ठाकरे साहेबांचं काय? आमच्या उद्धव ठाकरेंनी जे निर्णय घेतील ते आम्ही सगळे महाराष्ट्रभर महिला आघाडी म्हणून सगळ्या महाराष्ट्रभर. मला असं वाटतं मुख्यमंत्री हे सातारच्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत आणि सातारच्या महिला आणि मुली फार खुश आहोत आणि महायुती वरती पण केंद्रात आहे आणि खाली सुद्धा येणार आमचा ठाम विश्वास आहे. या नोटवरती थांबूया आपण सगळे मुद्दे. मला वाटतं की बोला पटपट एक राहिलाय, सगळ्यांना बोलायचं पटपट. जो पक्ष मराठा आरक्षणाचा मुद्दा अजेंड्यामध्ये घेईल त्या पक्षाला मराठ्यांची मतं असतील आणि ह्याच्यावर राजकारण होईल. बोला पटपट. मला असं वाटतं की एखाद्या दलिताच्या घरी एक दिवस जेवण करून फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो, पण आमच्याकडे आम्ही प्रत्येक घरामध्ये जे गरजू आहेत तिथे आनंदाचा शिधा कसा पोचला जाईल हे हा प्रयत्न देवेंद्र 1500 रुपये देऊन इकडे तेल मागवलंय, डाळी मागवल्यात आणि 1600 रुपयाचा तेलाचा डब्बा 2200 रुपयाचा केलाय. आता महाराष्ट्राची बहीण एवढी नाहीये, इकडे पैसे देऊन इकडे महागाई वाढवली. इतका उत्तम प्लॅटफॉर्म मुख्य प्रवाहातल्या. बोला. विचार केला की फक्त 1500 करताय स्वतःचा. काँग्रेस एक मुद्दा राहिला की लाडकी बहीण योजना करतात, बरोबर आहे ना, आणि बहिणीच्या विरुद्ध बहिणीला उभी करतात. हा मुद्दा मला याच्यावर एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही 1500 करता, लाडक्या भावाची ओवाळणी वर्षाला 18,000 पडते आणि वर आणखी बघा सगळ्यांना कसं बोलायचंय. एकनाथ शिंदे सातारचे वाघ आहेत आणि इथून पुढे 5 वर्ष सातारचे वाघ म्हणून या नोट वरती आपण ओवाळणी दिलेली भाऊ जाहिरात करत नाही, बहिणीसाठी मरेपर्यंत तो या नोट वरती आपण थांबूया. महाराष्ट्रातल्या या निवडणुकीमध्ये कुठले मुद्दे महत्वाचे आहेत हे NDTVच्या पहिल्याच एपिसोड मधनं दिसलंय. 2011 नंतर आपल्याकडे जनगणना झालेली नाहीये. एक 14 कोटी ते 13 कोटी महाराष्ट्रातली जनसंख्या असावी असं आपण गृहीत धरतो. त्यातल्या 50% महिला आहेत, ओखल आहेत, बोलतायत, काही बोलत नाहीयेत. पण ह्या सगळ्यांच्या मताचं व्यासपीठ आहे आमचा हा नवा कोरा शो. ताई माई अक्का पुन्हा एकदा ताई माई अक्का. या नोटवरती मी थांबणार आहे. कॅमेरामन निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, सातारा. ताई माई अक्का, ताई माई अक्का, ताई माई अक्का, ताई माई अक्का.